श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 17. याच सुमारास नीलकंठबुवा पंढरपूरहून पुन्हा पुण्यास आले होते. त्यांना श्री म्हणाले, नीलकंठ, मला असे वाटते की याचे पुढे तू आता गोंदवली येथे जाऊन राहावे. एके ठिकाणी बरेच राहिल्याने त्या जागेचे प्रेम वाटू लागते व त्याची आसक्ती वाटते. त्यावर नीलकंठबुवा ठीक आहे महाराज असे म्हणाले. दुसरे दिवशी ते पंढरपुरास गेले व तेथील सर्व सामानाची श्रीरामरायाच्या दागिन्यापासून अगदी हलक्या वस्तूपर्यंत यादी केली. एका यादीवर आज राहत असलेल्या सीताराम गोखले यांची सही घेऊन सर्व त्यांच्या ताब्यात देऊन ते पुण्यास श्री महाराजांच्याकडे येऊन त्यांनी आपली गोंदवल्यात जाण्याची तयारी दाखवली. शेवटी श्रींना म्हणाले, आजपर्यंत कोणाचे हुकमतीखाली वागलो नाही. आपणाशिवाय दुसरा कोणी माझेवर नसावा. त्याची तुला काळजी नको, मी सर्व व्यवस्था करतो असे श्री म्हणाले. त्यांचे गोंदवल्यात जाणे सर्वांचंच पसंत होते, कारण ते फार निस्वार्थी, कष्टाळू पण तसेच निस्पृह होते. तेथे ते सुमारे वर्ष सव्वा वर्ष राहिले असावे. एका वर्षी सन 1929 असावे. गोंदवल्याच्या आसपास प्लेग होता. श्रींच्या पुण्यतिथीचा उत्सव पार पडला. त्याच रात्री श्री नीलकंठबुवा यास ताप आला. ताप वाढत चालला. ते शुद्धीवर नव्हते. त्यांनी दुपारपर्यंत काहीच घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी थोडे तरी दूध घ्यावे म्हणून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना हाका मारल्या पण ते सावध झाल्याचे चिन्ह दिसेना. तेथील मंडळींनी त्यांनी सकाळपासून काहीच घेतले नाही म्हणून श्री महाराजांना सांगितले. श्री महाराज त्याच्याकडे जाऊन बसले व म्हणाले, नीलकंठ, तू काही आता घेतले नाहीस तर तुझे दुखणे मी घेईन. हे ऐकल्यावर जो शुद्धीवर नव्हता तो नीलकंठ म्हणाला, नको नको महाराज, मी दूध घेतो. त्याने दूध घेतले. त्याला बरेही वाटू लागले होते. माझी रजा संपत आल्याने आम्ही पुण्यास जाण्यास निघालो. श्रींनी त्यास आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. त्यावेळी तो चांगला शुद्धीवर असून प्रकृती बरीच सुधारलेली होती. आम्ही सर्व पुण्यास आलो. श्री नीलकंठबुवा आजारी आहेत हे कळल्यावरून पंढरपूरची काही मंडळी त्यांना तिकडे घेऊन जाण्यास आली. त्यांनी नीलकंठबुवास तिकडे येण्याबद्दल फार आग्रह केला. त्यावर तो म्हणाला, श्रींच्या आज्ञेने येथे राहिलो आहे. मी आता पंढरपूर विसरलो आहे व येथील सर्व मंडळी माझी शुश्रूषा उत्तम करतात असे सांगून त्या मंडळींना परत पाठवले. नंतर थोडे दिवसांनी पुन्हा ताप येऊ लागला. एके दिवशी सकाळी आंघोळ करून श्री महाराजांच्या पादुकाचे दर्शन करून आले. तेथील सर्व लोकांना त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वाटले. संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. गोंदवल्यातील सर्व सेवेकरी मंडळीस त्यांनी बोलावून घेतले व म्हणाले, मी आता जातो आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडला असे सर्वांकडून म्हणवून घेतले व आनंदात श्रीरामाच्या स्मरणात त्यांनी शेवटचा श्वास सोडला. जन्मभर केलेल्या सेवेचे फळ त्यांना मिळाले यात शंकाच नाही. आम्ही पुण्यात असताना हे वर्तमान कळले. याची कल्पनाही नव्हती. श्री म्हणाले, दुसरे कोणीच नव्हते, रामाने त्याचे कल्याण केले. पुण्यात अशा प्रकारे सन 1926 पासून 1929 फेब्रुवारीपर्यंत अगदी आनंदात काळ चालला होता. एकदा श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू होता. 7 दिवस नामसप्ताह, पारायण, भजन, निरूपणे चालू होती. त्यात श्री महाराजांच्याजवळ बरीच मंडळी पूर्वीची व आत्ताचीही बसली होती. त्यात असा विषय निघाला की श्री महाराज पुन्हा आले, आमच्यावर फार उपकार झाले. पण श्री महाराज प्रत्यक्ष असताना वेगळीच मजा होती. अशा बोलण्याच्या भरात श्री एकदम म्हणाले की माझे नाकावर माशी बसली आहे, ती उडवावी. असे म्हणतात सर्वांचे लक्ष श्रींच्या फोटोकडे गेले. लगेच श्री महाराज म्हणाले की तुम्हास मी कोठे आहे हे कळले आहे, तर खरेच सांगा की तुम्ही मी येथे असल्यासारखे वागता काय. सर्वांना त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कळला. श्री म्हणाले, आपली वृत्ती आपल्या भावनेवर अवलंबून असते. असो. पुण्याचे मुक्कामात श्रींच्याकडे आजारी असलेली मंडळी, कोणावर काही संकटे असलेली वगैरे सर्व प्रकारच्या अडचणीत असलेली मंडळी येत होती. 2 बायकांच्या अंगात त्यांचे यजमान येत असत. ते श्री महाराजांच्याजवळ अति नम्रपणे बोलत. त्यापैकी एक बाई धुणी धुण्याकरता जवळील मोठ्या विहिरीवर जात असे. एकेवेळी तिला विहिरीच्या काठावरून आत ढकलून दिले.
एक दोन बुचकळ्या मारल्या, तोंडात पाणी गेले. त्यावेळी ती फार घाबरली व मोठ्याने म्हणाली, महाराज अशा प्रकारचा मृत्यू देऊ नका. हे म्हणताच कोणीतरी तिला अलगद उचलून पुन्हा काठावर ठेवली. दुसरे बाईचे यजमान तिला प्रत्यक्ष दिसत असत. अंगात आले की तिला त्रास होई. तिचे अंगात आल्यावर ते श्री महाराजांना भेटत व अत्यंत आदराने बोलत. अंगातील म्हणाले, माझे बायकोवर अत्यंत प्रेम होते, तिला त्रास व्हावा हा माझा बिलकुल हेतू नाही. त्यावर श्री महाराज म्हणाले, तुमचे म्हणणे खरे आहे, पण प्रत्यक्ष अनुभव काय येतो तुम्ही पाहताच. त्यावर मी काय करावे असे तो विचारी. तेव्हा श्री म्हणाले, तुम्हास या अवस्थेत सुख नाही, तरी वासना सोडून गेल्याने तुमचे कल्याण होईल व तिचा त्रास थांबेल. हे आपण म्हणता हे खरे, पण प्राण द्यावा असे कोणास वाटेल असे तो म्हणे. श्री महाराज म्हणाले, अगदी खरे आहे, पण यातून उपाय सांगितला तर तुम्ही कराल काय असे विचारल्यावर त्यांनी कबूल केले. तेव्हा श्री म्हणाले, हिच्या नामस्मरणात तुम्ही व्यत्यय आणू नये व त्यावेळी तिचे आसपास राहून ऐकत जावे. असेच त्यांचे चालू होते. श्री कृपे करून दोघांचेही कल्याण झाले. पुण्याहून माझे बदलीबद्दल वाटत होते. एके सायंकाळी नेहमी येणारी मंडळी जपा करता येऊन बसली होती. त्या दिवशी शनिवार असल्यामुळे जरा लवकरच आली होती. त्यावेळी कोणी येऊन बातमी दिली की माझी बदली महूला झाली आहे. हे ऐकून आम्हा सर्वांचंच अस्वस्थपणा आला. आजपर्यंत इतके दूर कधीच गेलो नव्हतो. त्यात तीर्थरूप भाऊसाहेब व बाई थकलेली, त्यांना इतके दूर घेऊन जाणे व तेथे परके ठिकाणी कशी काय व्यवस्था होईल याची काळजी वाटू लागली. अण्णासाहेबांनी बदली महूला झाली असे आपले घरी सांगितले. त्यांच्या मंडळीस फार वाईट वाटले. श्री महाराज दूर गेल्यावर वरचेवर भेटता यावायचे नाही असे त्यांना वाटले. त्यांच्या मंडळीस व घरातील सर्वांना मनापासून दुःख झाले. त्यांनी इतके दूर जाऊ नये अशी त्यांनी श्रींजवळ मनोमन प्रार्थना केली. शनिवार असल्यामुळे मंडळी दुपारीच आली होती व संध्याकाळी घरी परत जाऊन रात्री भजनास आली. त्या दरम्यान त्या दिवशी आमच्या ऑफिसचे गॅदरिंग होते, तेथे गेलो. तेव्हा तेथील ऑफिसातील एका गृहस्थाने सांगितले की माझी बदली मुंबईला झाली आहे. त्यास मी सांगितले, आत्ताच महूला झाल्याचे ऐकले. तेव्हा तो म्हणाला, ते खरे आहे, पण महू खोडून मुंबईस बदलीचा हुकूम मी पाहिला आहे. त्याची खात्री होती. एक प्रकारे मला बरे वाटले. दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात तशी अवस्था होती. जाता येता मी मुंबईस गेलो होतो. तेथील राहणी व धावपळ पाहून मला धाकच वाटला. तीर्थरूप भाऊसाहेब वगैरे मंडळीस घेऊन राहण्या इतकी मोठी जागा कशी मिळावी, मन गोंधळून गेले. श्री महाराजांच्या इच्छेने जे काही व्हायचे ते होईल अशा समजुतीने समाधान करून घेतले. बदली अटळ होती. मी घरी आल्यावर रात्री घरी सर्व मंडळी आमच्या इथे आल्यावर महूच्या ऐवजी मुंबईत जाणार असे ऐकून सर्वांना आनंद वाटला. अण्णासाहेबांना घरी जाण्यास बरीच रात्र झाली होती. त्यामुळे हा झालेला फरक त्यांनी घरात सांगितला नव्हता. त्यांच्या मंडळीचे स्वप्नात जाऊन श्री महाराज म्हणाले, मी दूर जात नाही, जवळच जाणार आहे. दुसरे दिवशी रविवार असल्यामुळे सर्व मंडळी सकाळी लवकरच श्रींच्या दर्शनास आली. अण्णासाहेबांची मंडळी श्रींना भेटताच श्री म्हणाले, बदली मुंबईत झाली आहे, आता दूर नाही, केव्हाही जाता येता येईल. त्यांना ऐकून आनंद वाटला. स्वप्नातील हकीकत त्यांनीच नंतर सर्वांना सांगितली. आता मुंबईस कसे राहावयाचे, सर्वांना पुरेशी जागा कशी मिळावी. एकटे मुंबईस राहून भाऊसाहेब वगैरे मंडळी पुण्यात राहिली तर मधून मधून जावे यावे लागणार. श्री महाराज आपल्याबरोबर येतील किंवा कसे, अशा नाना तऱ्हेच्या अडचणी कल्पनेत येऊ लागल्या. शेवटी काय होईल ते पाहावे हेच खरे ठरले. बदलीचा हुकूम 1-2 महिने अगोदर निघत असे. त्या अवधीत श्री पांडुरंगबुवा जालन्याहून पुण्यास आले होते. त्यांना हे ऐकून अत्यंत आनंद वाटला. कोणास ठाऊक त्यांना इतका मनापासून का आनंद झाला असावा. ते मला म्हणाले, अगदी काळजीचे कारण नाही, मी पुढे जाऊन जागेची सर्व व्यवस्था करतो. त्याप्रमाणे ते श्री महाराजांना भेटून मुंबईत जातो म्हणाले. ते म्हणाले, तेथे माझ्या ओळखीचे पुष्कळ लोक आहेत, जागेची वगैरे सर्व व्यवस्था मी करतो. श्रींची आज्ञा घेऊन ते निघाले. ते मुंबईस उतरताच रामदास तांबे यांच्या ऑफिसात जाऊन त्यांना भेटले व त्यांनी सांगितले की तुमचे भाग्य थोर आहे, श्री महाराज मुंबईस येत आहेत,
व ते मालाडलाच येऊन राहणार यात शंकाच नाही. आपण मालाडासच जागा पाहू. श्री पांडुरंग बुवांनी रामदास यांना श्री महाराज येण्याचे पूर्वीच मालाडलाच राहण्यास सांगितले होते. त्यावेळी गोरेगावला चांगल्या जागा मिळत होत्या. तसे रामदासही त्यांच्याजवळ बोलले होते, तुला कळत नाही, मालाडच चांगले आहे. मी असे का म्हणतो ते तुला पुढे कळेल, असे श्री पांडुरंग बुवा त्यांना म्हणाले होते. येथे आज राहणारी मंडळी काही ना काही कारणाने मालाडात येऊन राहिली होती. श्री पांडुरंग बुवांनी एक स्वतंत्र जागा पाहिली होती, पण ती रिकामी होण्यास 1 महिनाभर अवकाश होता. मुंबईस बदलीचे कायम होताच नाना तऱ्हेचे विचार मनात येत होते. तेथील जागा अगदी लहान, चाळीतील वस्ती, भाऊसाहेबांच्या तेथे राहणे कसे काय जमेल याची भीती वाटे. आत्तापर्यंत मुंबईत केव्हाही राहिलो नसल्यामुळे सर्व प्रकारची अडचण वाटे. एखादे वेळी असे वाटे की आपण एकटेच मुंबईत राहून भाऊसाहेब वगैरे सर्व मंडळींचे बिऱ्हाड पुण्यात ठेवावे. श्री महाराजांसही आपल्याबरोबर मुंबईत राहणे प्रशस्त वाटणार नाही. श्रींच्या इच्छेने जे काही व्हायचे असेल ते होणार, आपण काळजी करून काय होणार म्हणून गप्प बसावे लागले. पण प्रत्यक्ष अनुभव त्याच्या उलट आला. नेहमी राहिलेल्या पुण्यापेक्षा मुंबईस फारच सुखाचे झाले. सुरुवातीला मालाडात गेल्यावर श्री पांडुरंग बुवांनी तेथील मंडळीस आम्हास न कळविता कामे वाटून दिली व पुढे पुढे ऑफिसात जाणे येणे अगदी आनंदात सुरू झाले. मालाडचे त्यावेळचे व आज असलेल्या मंडळींचे आमचेवर फार उपकार झाले आहेत व होत आहेत. एकच गोष्ट लिहून ठेवतो. रामकुटी या बंगल्यात आम्ही प्रथम राहावयास गेलो. तेथील विहिरीत गाळ फारच भरला होता, त्यामुळे पाण्याचा साठा फार कमी होय. तेव्हा तेथील मंडळींनी स्वतः विहिरीत उतरून कष्टाने विहीर स्वच्छ केली. ज्यांचे परीट घडीचे कपडे असत एकही डाग सापडावयाचा नाही, त्यांनी स्वेच्छेने असली घाणेरडी कामे केली. त्यात वामनराव आपटे प्रमुख होते. कोणी पाणी आणून देई, कोणी बाजार हाट व भाजीपाला आणून देत, त्यामुळे आम्हास बिलकुल त्रास झाला नाही. पण त्यांचे उपकार मात्र शिरावर राहिले. असाच काल आजपर्यंत आनंदात चालला आहे. मुंबईच्या बदलीची तारीख नक्की ठरली. ती बहुतेक फेब्रुवारी 1929 असावी. नक्की तारीख लक्षात नाही. सर्वांचा निरोप घेऊन श्रींबरोबर रात्रीच्या गाडीने जाण्यास निघालो. पुढे आहे मार्च 1929 ते मार्च 1933. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.